साहेब ड्रायव्हर नाही आला तुमचा? नाही त्याला नाही जेवायचं. बरं ए क्षितिज टेबलला. तुम्ही आले थाळी कधी येणार आहे? थाळी बी येऊ राहिली, नेमकी भाजी गरम होऊ राहिली. तर मी तुम्हाला ना आमच्या मटणाची स्पेशालिटी सांगतो. आमच्या इथले जे बोकडे आहेत का, जे बोकडे आम्ही भाजीत टाकतो ते भारतातले नाही. मग कुठले? अफगाणिस्तान. या साहेब तुमची गरमागरम मटण थाळी. हो पण तुम्ही का बरं आले थाळी घेऊन? अहो स्वांटे आणा दुकान, नेमकी माणसं कमी म्हणून स्वांटे आणा, स्वतःच बिडा म्हणून ना कोणाला. हो अहो ही काय खायची पद्धत आहे? असं नाही खायचं. असंच खातो मी. हो असं नाही खायचं राहत. तेव्हा फुल काला मोडायचा, वरून रस्सा वाटायचा आणि मग चालून द्यायचा दानका. घ्या साहेब. अहो असं नाही खात कधीच मी. हॉटेल कोणाचं आहे? तुमचं. मग हीच तर स्पेशालिटी ना आमच्या हॉटेलची. काला चुरायचा मग त्याच्यात रस्सा टाकायचा, तर तुम्हाला चव लागेल ना. नाही तर काय चव लागेल? घे क्षितिज. कशी वाटली साहेब? टेस्ट कशी सांगा? एवढे कष्ट घेऊच राहिले, एक काम कर ना, चावणं तुम्हीच द्या ना. अरे एक नंबर बोलले साहेब. पुढच्या वर्षीपासून आम्ही ही स्कीम आणणार आहे. तुम्हाला सांगतो चावायचीच गरज नाही पडणार. पुढच्या वर्षीपासून आमचा स्पेशल मेन्यू येतोय मटन भाकरी शेक. म्हणजे शेक त्याच्या स्ट्रॉ टाकायची, फराफर वाढायचा. एक नंबर काम. साहेब का आमच्या हॉटेलमध्ये आले तरी नाही पिली, काय मजा आहे का प्या? अरे भाऊ काय खाऊ राहिले तुम्ही? अर्धा तासापासून बसले, तुम्हाला खाता येणे वा. असं काय करा साहेब? 2 शब्द सांगा ना, आपल्या इथलं मटन कसं वाटलं तुम्हाला? साहेबांना नेमकं आपल्या इथलं मटन खाऊन एकदम असं तृप्त वाटतंय, त्याच्यामुळे ते काय बोलू शकत नाही. त्यांचे शब्द संपले. साहेब पुढच्या वेळेस नक्की या, पुन्हा भेटूया.